घराणेशाहीच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा जोरदार खडाखडी सुरू झाली आहे। घराणेशाहीच्या मुद्द्यावरनं गिरीश महाजन यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेवरती टीका केली। तर पत्नीला नगराध्यक्ष करणाऱ्या गिरीश महाजनांनी घराणेशाहीवरती बोलणं हा सर्वात मोठा विनोद असल्याचा टोला विरोधकांनी लगावला। नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात घराणेशाहीचा मुद्दा गिरीश महाजनांनी चर्चेत आणलाय। नगर परिषदेची निवडणूक ही स्थानिक प्रश्न, समस्या आणि मुद्द्यांवर लढवली जाते। राज्यस्तरावरील किंवा राष्ट्रीय स्तरावरील मुद्दे घेऊन नगर परिषदेत प्रचार केला जात नाही। घराणेशाहीचा मुद्दा हा अनेकदा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत तापवला जातो। काँग्रेसवर टीका करण्यासाठी इंदिरा गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांचा दाखला दिला जातो। काँग्रेस पक्षात गांधीच नव्हे तर इतर अनेक घराणे असल्याचा आरोप भाजपकडून नेहमीच केला जातो। मात्र आता नगर परिषद निवडणुकीतही घराणेशाहीचा मुद्दा आलाय। भाजपमध्ये घराणेशाही नाही हे सांगताना गिरीश महाजनांनी शरद पवारांवर टीका केली। हे फक्त भारतीय जनता पक्षामध्येच होऊ शकतं। इथे परिवारवाद नाहीये की माझे आजोबा काय होते, माझे वडील काय होते, मग पंडित जवाहरलाल नेहरू होते, मग इंदिरा गांधी होत्या, मग राजीव गांधी होते, मग सोनिया गांधी होत्या, मग राहुल गांधी आले। हे असं इथे नाहीये। त्याकडे पवार साहेबांसारखं पण नाहीये। पवार साहेब आहेत, मग आमच्या ताई आहेत, प्रियंका कुठल्या ताई, सुप्रिया ताई आहेत, असं इथे नाहीये। गिरीश महाजनांनी शरद पवारांचं नाव घेतलं, मात्र शरद पवारांचे पुतणे अजित पवार त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात आहेत, उपमुख्यमंत्री देखील आहेत। याचा मात्र त्यांना विसर पडला असावा। बरं, गिरीश महाजन एवढ्यावरच थांबले नाहीत। ठाकरे कुटुंबातील घराणेशाहीवरही त्यांनी तोफ डागली। इकडे ठाकरेंकडे बाळासाहेब होते, स्वर्गीय आमचे नेते, नंतर उद्धवजी आलेत, नंतर छोटे राजकुमार आलेत, चालले 3-4 पिढ्या। तुमचं काम असो नसो, पण तुम्ही त्या घरातले आहात ना, मग तुम्ही खूप मोठे आहात। बाकी काम करणारे, झिजणारे, मरणारे कार्यकर्ते बाजूला। त्याचं वय 80 झालं, पण त्यांना ते पद नाही, पण पद मात्र आमच्या घरच्या लोकांना। गिरीश महाजनांनी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर घराणेशाहीवरून तोफ डागली। त्यामुळे या दोन्ही पक्षांकडूनही गिरीश महाजनांवर तितकीच तिखट टीका करण्यात आली। गिरीश महाजनांनी त्यांची पत्नी साधना महाजन यांना चौथ्यांदा जामनेरच्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवले। याकडे लक्ष वेधत ही घराणेशाही नाही का, असा थेट सवाल विरोधकांनी विचारला। तुमच्या बायकोला तिकीट देऊन कोणती शाही निघाली? गिरीश महाजनने आपल्या बायकोला तिकीट दिलं, सावकारे साहेबांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं, आमदार किशोर पाटलांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं, 40गावला मंगेश पाटील आहे, मंगेश चव्हाण, त्याने आपल्या बायकोला तिकीट दिलं, मुक्ताईनगरला आमदारांनी आपल्या मुलीला तिकीट दिलं। ही घराणेशाही नाही आहे? ही घराणेशाही नाही का? राजकारणात घराणेशाहीचा मुद्दा नेहमीच चर्चेत येतो। सर्वच पक्ष एकमेकांवर घराणेशाहीचा आरोप करतात। आपल्या पक्षातील घराणेशाहीकडे डोळेझाक करून दुसऱ्या पक्षातील घराणेशाहीवर टीका केली जाते। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा दांभिकपणा उघड होतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।